तुम्हाला जर बिझनेस किंवा मराठीत म्हणतात त्याला व्यापार जर करायचा असेल ना, तर तुम्ही शून्यातूनच स्टार्टअप करा. काय शून्यातूनच. आणि स्टार्टअप म्हणजे हे काय ऑनलाईन बिझनेसचं नाव नाही आहे. आपण काय म्हणतो, मी असा बिझनेस स्टार्टअप केला, हे चुकीचंच आहे. कारण की हे ऑनलाईन नाव आहे, का ऑनलाईन बिझनेस नाही आहे. स्टार्टअप म्हणजे सुरुवात करणे, मराठीत म्हणतात त्याला सुरुवात करणे. काहींचं काय असतं, मी केला तो स्टार्टअप केला. स्टार्टअप म्हणजे ऑन बिझनेस नव्हे, हे तुम्ही मनातून काढूनच टाका. कारण की तर तुम्हाला बिझनेस जर करायचा असेल ना, तर शून्यातूनच त्याची निर्मिती झाली पाहिजे. भले तुमच्याकडं जर 1000-2000 रुपये तुम्ही बिझनेस करू शकता ना, तर तुम्ही एक सक्सेसफुल बिझनेस म्हणून आहात. फक्त ती क्वालिटी तुमच्या आतमध्ये ती बाहेर यायला पाहिजे. आणि जर तुम्ही आता प्रत्येकजण कितीतरी नमुने असे आहेत आपल्यामध्ये की त्यांनी बापाचे पैसे 2-3 लाख रुपये घेऊन बिझनेस स्टार्टअप केला आणि शिवाय जमीन विकून बिझनेस स्टार्टअप केला. भले त्यातलं काही ज्ञान नाही, शॉपॅक म्हणजे काय माहीत नाही, उद्योग आधार म्हणजे काय माहीत नाही, फूड लायसन्स म्हणजे काय माहीत नाही, आपल्याला एकलटकी बिझनेस करायचा आहे का ग्रुपने बिझनेस करायचा आहे, आणि टीम म्हणजे काय असतं, टीमला सांभाळणं म्हणजे काय असतं, लिडरशिप म्हणजे काय, यातलं काही त्यांना ज्ञान नसतं. फक्त पैसा दिसतो म्हणून ऑफिस टाकलं आणि 2 वर्षात धंदा बुडतो. असं करून चालत नाही. जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर शून्यापासून निर्मिती करा. नक्कीच तुम्ही अब्जापर्यंत जाऊ शकता.